पिचडगाव येथील माऊली आश्रमातील आषाढी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र माऊली आश्रम पिचडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे माऊली आश्रमाचे प्रमुख महंत हभब ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जुलै 11 रोजी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान झाले। या दिंडीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत पिचडगाव व पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांच्या भाविकांद्वारे करण्यात आले। दिंडी सोहळ्याचे हे 10वे वर्ष आहे। समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा वै ह भ प बंसी महाराज तांबे नेवासा यांचे कृपाशीर्वादाने महंत पूज्य श्री भास्करगिरीजी महाराज व महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज ह भ प देवीदास महाराज मस्के महंत उद्धवजी महाराज नेवासेकर यांच्या प्रेरणेने व ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघाली आहे। या दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज, खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंदगिरीजी महाराज, विजय महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, सीताराम महाराज पठाडे, कल्याण महाराज पवार, समाधान महाराज कन्हेरकर, बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुभुले, ज्ञानेश्वरचे संचालक दत्तूभाऊ काळे, डॉक्टर शिवाजी शिंदे, उद्योजक शिवाभाऊ पाठक, सरपंच पोपटराव हजारे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, भगवानराव शेजूळ, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, अण्णासाहेब वाघुले, अशोकराव साळुंके, विणेकरी बाळू महाराज पवार, सदाशिव महाराज हजारे, बाळू महाराज जाधव यांच्या हस्ते पालखी दिंडीतील पादुकांचे पूजन करण्यात आले। संतसेवक अबादास गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी मृदुंगाचार्य किरण महाराज डिवरे, दत्तात्रय महाराज व्यवहारे, अशोकराव साळुंके, पावन गणपती देवस्थानचे सेवेकरी दत्तात्रय महाराज गायकवाड, कृष्णा महाराज सुसे, लक्ष्मण काशीद, मच्छिंद्र महाराज भोगे, दिनेश महाराज यांच्यासह पिचडगाव येथील विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने दिंडीच्या स्वागत प्रसंगी उपस्थित होते। सरपंच पोपटराव हजारे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले। पंढरपूरकडे प्रस्थानासाठी निघालेल्या दिंडीस अंबादास ब्राह्मणे, अशोक निपुंगे, ज्ञानदेव शिंदे, एकनाथ शेंडगे यांच्या वतीने एकादशीच्या निमित्ताने दिंडी वाटेवर साबुदाणा फराळाचे वाटप करण्यात आले। सदरची दिंडी मुकिंदपूर गावात आल्यानंतर श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज, पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या हस्ते पालखी दिंडीतील पादुकांचे पूजन करून दिंडी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे यांचे संत पूजनाद्वारे स्वागत करण्यात आले। सदर दिंडीत महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पूर्ण होत आहे 10 वर्षाच्या प्रस्थानत्रयी त्या ठिकाणी ते आता प्रस्थान करणार आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा सुरू होऊन आज 10 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे। 10 वर्षाच्या प्रस्थानत्रयी त्या ठिकाणी ते आता प्रस्थान करणार आहेत। श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायदिंडी सोहळा, या पायदिंडी सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे आणि गेली 10 वर्ष भव्य दिव्य स्वरूपामध्ये मोठा भक्तीचा आनंद घेत तुम्ही आम्ही सर्व वारकरी मंडळी विठू माऊलींच्या भेटीसाठी जात असतो। आणि राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत।
राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.